नमस्कार मंडळी, आज आपण मिरचीची भाजी कशी बनवायची ते शिकूया। नमस्कार मित्रांनो, मी आता मिरचीची भाजी बनवत आहे। मी अर्धा किलो आंबट चुक्याची भाजी घेतली आणि तुरीची डाळ, तुरीची डाळ घेतलेली एक पाव, 2-3 चमचे हरभऱ्याची डाळ घेतली। त्याच्यामध्ये खोबऱ्याची काप, शेंगदाणे कुटून टाकलेले आहे, ते 2 शिट्ट्या होऊ दिल्या। फुल्ला लावायचं होतं, 2 शिट्ट्या होऊ दिल्या। ते आता झालं, बारीक पेस्ट झाली। त्याच्यानंतर मी वाटण केलं, त्यात कांदा, खोबरं, आलं, लसूण, जिरं याचं वाटण केलं मी। त्याच्यानंतर हिरवी मिरची त्याचं वाटण केलं, कढीपत्ता, काजू, घरी बनवलेला मसाला, धने पावडर, मीठ, तिखट कमी प्रमाणात टाकायचं आपल्या आवडीनुसार। आता मी बनवत आहे, त्याच्यानंतर मी टाकत आहे ओला मसाला। म्हणजे आपण तेल टाकलं, तेल गरम होऊ दिलं चांगलं, आणि त्याच्यात आपण जो काही ओला मसाला बनवलेला आहे, वाटण बनवलं आहे, ते आपण आता याच्यामध्ये टाकतो। वाटण हे चांगलं होऊ द्यावं लागते। वाटण टाकत आहे मी, आपल्या आवडीनुसार टाकायचं। मिरचीची भाजी तिखटच असते। छान सुगंध दळलेला आहे मसाल्याचा। तेलामध्ये जेव्हा तो खमंग होतो मसाला, त्यावेळेला त्याचा सुगंध असा एक वेगळ्याच प्रकारचा येतो। म्हणजे याच्यावरूनच लक्षात येते की भाजी खूप छान होणार आहे। तेलामध्ये कसं तो मसाला झालेला आहे, म्हणजे तेल सोडत आहे तो मसाला, पूर्ण व्यवस्थित भाजला गेलेला आहे। त्याच्यात आता आपण तिखट टाकूया, म्हणजे लाल मिर्च पावडर एकदम थोडीशी टाकायची। त्याच्यानंतर काजू टाकायचे, अख्खे काजू टाकायचे। त्याच्यानंतर गरम मसाला, हा स्पेशली आईने घरी बनवलेला गरम मसाला आहे। त्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अशा प्रकारे आपली मिरचीची भाजी तयार झालेली आहे। नमस्कार।